हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का नेहमीच्या स्वयंपाकात आपण पदार्थ कसे पौष्टिक बनवायचे किंवा जे पदार्थ खराब होतील असं आपल्याला वाटतं तर त्यापासून आपण त्यांना वाचवायचं आहे आणि त्यांना अधिक पौष्टिक करायचं आहे. तर आपण पहिली टिप बघूया. तर इथे सकाळी सकाळी आंघोळ केल्यानंतर थोडा फेरफटका मारला आणि मग सकाळच्या नाश्त्याची तयारी. तर सकाळी नाश्त्याला काय करायचं म्हणून मी इथे कढीपत्ता आणायला गेले, पण कढीपत्ता चांगला आता उन्हाळ्यात मला मिळाला नाही. तर नाश्त्याची थोडी तयारी होतीच आधीच. कांदा आणि टोमॅटो वगैरे मी चिरून ठेवलेला आणि इकडे मी आता फोडणीची पोळी करणार आहे. रात्रीच्या 5-6 पोळ्या उरलेल्या होत्या, तर फोडणीची पोळी अगदी थोड्या वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे. फोडणीची पोळी पौष्टिकच असते, म्हणजे उरलेली जी शिळी पोळी असते ती आपल्या आरोग्यासाठी चांगली असते, पौष्टिक असते जरी शिळी असली तरी. तर आता या पोळ्यांचं मी फोडणीची पोळी कशी करायची, म्हणजे सगळ्यांना माहितीच असेल का कशी करायची, पण त्याच्यात काय ॲड केल्यावर अजून ती चविष्ट आणि पौष्टिक होईल ते आपण बघायचं आहे. तर तुम्ही जर हाताने तोडून घेत असाल तर तसे घेऊ शकतात, पण मी मिक्सरला नेहमी फोडणीची पोळी लावते, म्हणजे छान बारीक होते. खूप अशी बारीक पण करायची नाही, पण थोडी जाडसर ठेवून छान होते मिक्सरला. तर अशा प्रकारे तुकडे करून मी आधी रात्रीच्या या उरलेल्या पोळ्या बारीक करून घेत आहे आणि बाकीची तयारी तर मी केलेलीच आहे. म्हणजे कांदा चिरून घेतलेला आहे, खूप अगदी बारीक कांदा चिरायचा नाही. त्याचबरोबर मी टोमॅटो पण चिरून घेतलेला आहे. तर इकडे ना इंडस व्हॅलीकडून मला ही कढई आलेली आहे स्टेनलेस स्टीलची. तर खूप छान कढई आहे. ट्रिप्लाय म्हणजे 3 लेअर बॉटम आहे या कढईला. इंडक्शन बर्नर किंवा गॅस बर्नरवर पण सहज वापरू शकता. शिवाय 100% टॉक्झिन फ्री आहे, त्याच्यामुळे बिनधास्त वापरायची. नॉनस्टिक आहे, काय करपत नाही. तर आता मी इथे फोडणीची तयारी केली. शेंगदाणे टाकून घ्यायचे जर तुम्हाला आवडत असतील तर, पण या फोडणीच्या पोळीमध्ये नक्की शेंगदाणे टाका, छानच लागतात. तर शेंगदाण्यानंतर आपली कढीपत्त्याची फोडणी, त्याच्यानंतर मग तुम्ही हिंग, हळद जे आपलं नेहमीच आहे ते फोडणीत टाकायचं. लाल तिखट तुम्ही चवीनुसार घेऊ शकता. शिवाय याच्याऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा, हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकतात. गरम किंवा गोडा मसाला टाकायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे याच्यात. या कढईचं काय आहे तर इझी टू क्लीन आहे, सुपर टफ आहे आणि याचे हँडल पण पहा छान आहे, कूल हँडल आहेत, हात भाजणार नाही. आणि झाकण पण इतकं छान आहे, त्याला होल आहे तर वाफ छान बाहेर येऊ शकते. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे ना इव्हनली हीट सगळीकडे पसरते आणि पदार्थ लवकर शिजतो. पहा माझं आता हे जे फोडणी दिलेली आहे ते छान शिजलेलं आहे. आता बारीक केलेली पोळी याच्यात ॲड करायची आणि परतून घ्यायची आहे. पोळीमध्येच थोडंसं मीठ आधीच टाकलेलं होतं, तुम्ही वरून घातलं तरी चालेल. तुम्हाला जर ही कढई घ्यायची असेल तर माझा कुपन कोड नक्की वापरा, JOSHI12, म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा 12% डिस्काउंट मिळेल. आता ही फोडणीची पोळी स्वादिष्ट बनण्यासाठी मी त्याच्यात ना लाल तिखट शेव टाकलेली, त्याच्यामुळे ती अप्रतिम चवीला लागते. तुम्ही नक्की ॲड करून बघा. शेव तुम्ही नंतर वरून नका टाकू, तर शिजत असतानाच टाका. 1 मिनिट झाकण लावून ठेवा आणि नंतर मग वाढायला घ्या, खूप छान लागते. पुढच्या आपल्या टिप्स आहेत दुधाबद्दल. तर ना उन्हाळ्यात आपण अशी दुधाची पाकिटं आणतो आणि फ्रीजमध्ये ठेवतो. तर पातेलं घ्यायचं, थोडंसं पाणी घालूनच ठेवायचं त्या पातेल्यात. आता या पिशव्या आपण फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर ना लगेच दूध गरम करायचं आहे. काही जण नॉर्मल टेम्परेचर येईपर्यंत ठेवतात, पण उन्हाळ्यात जर या पिशव्या शिळ्या असतील ना तर दूध लगेच खराब होतं. त्याच्यामुळे पटकन दूध घ्यायचं, नॉर्मल टेम्परेचरची वाट नाही बघायची. शिवाय मी असा वरचा तुकडा बघा कापून टाकला, तसा कापायचा नाही. आता आतमध्ये फॅट्ससुद्धा तसेच राहिलेत, कारण मी बॅग खळखळवून नाही घेतली, तर नंतर मग पाणी टाकून अशी आपल्याला घ्यावी लागते. मग त्याच्याऐवजी मी आता दुसरी बॅग दाखवते तुम्हाला. तर त्या प्रकारे तुम्ही घेत जा. आता जे फॅट्स लागलेले आहेत ते मी पाणी घातलं त्याच्यामुळे निघालेले आहेत त्याच्यातून. तर आता दुसरी बॅग घेतलेली आहे बघा. तो आधीचा तुकडा मी त्या बॅगमध्ये परत टाकला, म्हणजे पसरायला नको कुठे, पावसाळ्यात अडकायला नको कशात. तर आता ही बॅग आहे, तर याचा वरचा तुकडा अशा प्रकारे मी कापणार आहे का तो त्याच्यापासून वेगळा नाही होणार, त्या बॅगलाच राहील, म्हणजे कुठे तो पसरणार नाही, अडकणार नाही. आता अशा प्रकारे हे दूध मी काढून घेतलेलं आहे आणि लगेच आता मी हे तापत ठेवणार आहे. आपण नेहमी ना दूध तापत ठेवतो ना तेव्हा ना कधीतरी त्याचं ना टाईम बघा. का रोज तुम्ही समजा 1 लिटर दूध तापवत असाल तर कधीतरी घड्याळ लावा आणि किती मिनटं आणि किती सेकंद लागतात ते लक्षात ठेवलं ना का आपण एखाद अलार्म लावून ठेवला तरी दूध आपलं वाया नाही जात, ओतू नाही जात. आता हे उन्हाळ्यात चांगलं दूध बाहेर राहण्यासाठी आपण ना कायम जाळी ठेवायची, म्हणजे थंडाव्याने दूध चांगलं राहतं, खराब होत नाही. कधी कधी उरलेल्या कणकेच्या आपल्याला पुऱ्या करायच्या असतात, पण ज्या पोळीसाठी आपण कणिक वापरलेलं असतं ते ना सॉफ्ट असतं, मऊ असतं, त्याच्यामुळे पुऱ्या नीट लाटल्या नाही जात, होत नाहीत, किंवा मग त्या खूप अशा मऊसर होऊन जातात, छान अशा खुसखुशीत होत नाही. तर त्याच्यासाठी आपण ना त्याच्यात ना रवा मिसळायचा आयत्या वेळी,
जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा लगेच, किंवा मग काय करायचं, पुरी लाटायला किंवा प्रेस करायला घ्याल ना तेव्हा गोळे बनवतो आधी आपण, तर हे गोळे काय करायचे त्या रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आणि मग ती प्रेस करायची किंवा मग लाटायची. तर छान हे रवा लागून ना पुरी अगदी क्रिस्पी होते, छान होते आणि ना अशी त्याचे ॲपिरन्स पण खूप रव्यामुळे छान दिसतं. ते व्हाईट व्हाईट टिपके त्याच्यावर दिसतात तर खूप आकर्षक वाटतात आणि मग मुलांना पण खावीशी वाटते ती पुरी. तर पहा अशा प्रकारे त्याला टिपके आलेले आहेत रव्याचे. तर एरवी पण आपण रवा टाकतो पण तो आधी मळताना टाकतो, जेव्हा पुरीचं सेपरेट पीठ मळतो तेव्हा. तर आता आपलं झालेलं आहे हे रेडी. तर तेल मी तापत ठेवलेलं आहे. तर इकडे पहा मी इंडस व्हॅलीचीच ही माझी कढई आहे कास्ट आयर्नची. तर आधी छोटीशी मी ना पुरी टाकून ठेवली त्याच्यात, का तेल किती तापलं आहे तो अंदाज घेण्यासाठी, म्हणजे मोठी पुरी असेल तर ती वाया नाही जात. शक्यतो भाजीसाठी तळण्यासाठी ना कास्ट आयर्न वापरायचं, कारण ना आपल्याला आयर्न प्रोव्हाइड होतं शरीराला. तर ही इंडस व्हॅलीची ना 100% नॉन टॉक्झिन आहे ही कढई. 25.2 सेंटीमीटर डायमीटर आहे. तुम्हाला ही मागवायची असेल तर सेम कुपन कोड यूज करा, JOSHI12 बरोबर. एक ना स्पॅच्युला पण मला फ्री मिळालेला आहे 110 रुपयाचा. शिवाय ही प्री सीझन आहे म्हणून सीझन करण्यासाठी वेळ नाही गेला माझा, डायरेक्ट मी स्वच्छ धुवून वापरायलाच घेतली. कास्ट आयर्नचं काय लॉंग लास्टिंग आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सारखी भांडी नको विकत घ्यायला. पहा पुऱ्या झालेल्या आहेत, छान अगदी खुसखुशीत झालेल्या आहेत आणि त्याच्यावर रवा अगदी खसखशीसारखा दिसतोय आणि छान दिसतोय. आत्ताची टिप आहे द्राक्षांबद्दल. ॲक्च्युली ही टिप मी कधीच शूट करून ठेवलेली पण ती व्हिडिओमध्ये टाकायला विसरली. तर इथे मी गरम पाणी केलेलं आहे, हाताला सोसवेल एवढं, आणि मग त्याच्यात ना मीठ जास्तीत जास्त जरा टाकायचं आहे. जेव्हा आपण द्राक्ष बाजारातून आणतो त्याच्यावर बघा पांढरा लेअर आपल्याला दिसतो, तर ते सगळं केमिकल असतं. तर त्याच्यासाठी गरम पाणी पण घ्यायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे, म्हणजे तो लेअर ना निघून जातो. आणि त्याच्यानंतर मिठातून काढल्यावर परत 1-2 वेळा तुम्ही धुवून घ्या, म्हणजे ती केमिकल फ्री होतात आणि खायला आपल्याला मुलांना सेफ असतात. तर द्राक्ष खूप केमिकल युक्त असतात, त्याच्यामुळे ही टिप अगदी महत्त्वाची आहे. काही जण त्याचे देठसुद्धा घेतात पण तसं करायचं नाही. आपण ना एक द्राक्ष असं तोडून त्याच्यात टाकायचं, म्हणजे ते अगदी छान क्लीन होऊन जातात. आणि शिवाय 2-3 वेळा नक्की धुवून घ्यायची आहे. तर ही टिप ना आपल्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी केलीच पाहिजे या उन्हाळ्यात आणि एरवीसुद्धा. पुढचा हॅक आणि टिप अशी आहे का आपली कणिक कधी कधी उरलेली असते किंवा मोठा गोळा असतो तो आपल्या फ्रीजमध्ये ठेवायचा असतो, पण फ्रीजमध्ये आपण ना एखाद्या डब्यात ठेवतो स्टीलच्या, प्लॅस्टिकच्या, काचेच्या, पण ना थोडंसं असं कडकच होऊन जातो. तसं करायचं नाही आपण. तर हा फ्रीजमध्ये गोळा जर तुम्हाला ठेवायचा असेल, आता उन्हाळ्यात तर खूप महत्त्वाचं आहे, तर आपण काय करायचं, ओला रुमाल घ्यायचा, चांगला पिळून घ्यायचा घट्ट, खूप असा पाणी ओथंबणारा नाही घ्यायचा, तर छान पिळून घ्या आणि त्याच्यात हा पिठाचा गोळा, कणकेचा गोळा ठेवा आणि मग झाकण लावून हा डबा तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा, जसं आपण ठेवतो तसं. जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही फ्रीजमधून हा काढून घ्या. तुम्हाला तुमचं कणिक एवढं छान मऊच राहिलेलं, कुठेही असं कडक झालेलं दिसणार नाही आणि जास्त मळायची पण गरज नाही. थोडंसं असं तुम्ही हे करून घ्या. आता मी दाखवते पहा, अतिरिक्त मॉइश्चर झाकणाला अडकलेली आहे आणि जेवढं पाहिजे तेवढाच तो ओलसर राहणार आहे या ओल्या रुमालामुळे. तर पहा छान असा मऊ राहिलेला आहे हा गोळा, कुठेच असं कडक नाही झालेला आहे. आता तुम्ही लगेच अगदी काढल्या पण पोळ्या किंवा चपात्या करायला घेऊ शकता ही कणिक. तर उन्हाळ्यात हा हॅक नक्की करून बघा. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, या सगळ्या टिप्स हॅक्स कसे वाटले, व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा.